नमस्कार सगळ्यांना. आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण चहा बनवणार आहे. तर चहा तर सगळ्यांनाच बनवता येतो, पण एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात जशी गोड पदार्थाने होते, तसंच आपल्या यूट्यूब चॅनलची सुरुवातसुद्धा गोड अशा चहाने करूया. चला तर मग आपण आज चहा बनवूया. तर आपण ह्या ठिकाणी जी मापं घेतलेली आहेत ते 2 फुलपात्र पाणी घेतलेलं आहे. कप म्हणजे एका फुलपात्रामध्ये आपले 2 कप एवढं पाणी बसतं. तर साहजिकच एका फुलपात्रामध्ये 2 कप चहा तयार होतो. म्हणून आपण इथं 2 कप पाणी घेतलेलं असताना त्यामध्ये 4 चमचे साखर टाकलेली आहे आणि त्याचबरोबर पावडरसुद्धा आपल्याला छोटे 4 चमचे टाकायचे आहे, जसं व्हिडिओमध्ये दिसतंय तसं. जर कोणतीही गोष्ट आपण जर मापानुसार किंवा मेजरमेंट वापरून जर केली तर ती नक्कीच चविष्ट आणि परफेक्ट बनते. हा तर साधा चहा आहे. तर आता आपण ते चहा पावडर टाकलेली आहे, साखरसुद्धा टाकलेली आहे. याला उकळी आल्यानंतर गॅस थोडा बारीक करायचा, थोडा वेळ शिजून द्यायचं. शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आलं किसायचं. आलं कधीही सगळ्यात आधी किसायचं नाही. चहाला जेव्हा पहिली उकळी येते त्या उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं किसायचं आणि टाकायचं आहे. आणि त्यानंतर फक्त एखादी उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर आपण आपल्या चहामध्ये दूध घालायचं आहे. तर या ठिकाणी आपण थोडाच्या साईडला ठेवणार आहोत आणि राहिलेल्या बाकीच्या चहामध्ये दूध घालून घेणार आहोत. तर जो काढून ठेवलेला चहा आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून ग्रीन लेमन टीसुद्धा बनवू शकता. तर आता अशा पद्धतीने आपण जसं लागेल त्या पद्धतीने दूध घालणार आहोत, चहाच्या कलरनुसार आणि साहजिकच तुमच्या आवडीनुसार. कोणाला दूध जास्त आवडतं चहामध्ये, कोणाला कमी दुधाचा चहा आवडतो. तर प्रत्येकजण आपापल्या चॉईसनुसार बनवतं. अशा पद्धतीने आपला चहा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून चहा आपण फुलपात्रामध्ये ओतून घेऊया. इथं आपण 3 जणांसाठी चहा ओतून घेत आहोत आणि मस्त असा चहा वापरलेला चहा तयार झालेला आहे. याच्यामध्ये कोणताही मसाला काही घातलेला नाही, फक्त आलं घातलेलं आहे. पण मेजरमेंटनं बनवलेला असल्यामुळे एकदम सुरेख आणि छान असा चहा लागतो. तर अशा पद्धतीने गुड डेसोबत तुम्हीही एन्जॉय करा. आणि माझा यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.